बरं, कनेक्टिंग लिंक या महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करतोय. जयेशजी, मला तुमचा मुद्दा लक्षात आला. अवधूतजी, आजच्या या उत्तर देतेवेळी मुख्यमंत्र्यांनी का विरोधकांना दम दिला? नेमकं त्यांना काय म्हणायचं होतं हे तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे मला. मुख्य म्हणजे सर्व विरोधक फ्रस्ट्रेटेड झालेले आहेत, निराश झालेले आहेत, हताश झालेले आहेत. त्यांच्याबरोबर असलेली माणसं त्यांना सोडून चाललेली आहेत. ज्या पक्षाची भूमिका आता हे प्रवक्ते मांडत आहेत तो पक्ष आता करंगोळी एवढा पण राहिलेला नाही. तुका आकाशा एवढा हा या नावाचा एक अभंग आहे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा. त्यातल्या शेवटची ओळ आहे, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. आता विरोधक सुद्धा हे फक्त टीकेपुरते उरलेले आहेत. बरं, टीका जरूर करावी. लोकशाही बद्दल बोलत असताना टीका करण्याचा अधिकार विरोधकांना आहे. कित्येक वेळा सत्ताधारी पक्षातली लोक सुद्धा सरकारचं जर चुकत असेल तर सरकारवर सुद्धा टीका करतात. ती चांगलं लक्षण आहे. लोकशाहीमध्ये विरोधकांनीच काही वर्तमानपत्रामध्ये काम करणाऱ्या आमच्या मित्रांनी सुद्धा सरकारवर टीका करणं वेलकम आहे. परंतु ही टीका ही सत्यस्थितीला धरून असली पाहिजे आणि ती कन्स्ट्रक्टिव्ह असली पाहिजे. ज्यावेळी महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये गेली 12 वर्ष आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली स्वतःच्या ताकदीने मेड इन इंडिया या माध्यमातून आणि स्वतःची टेक्नॉलॉजी याने मोठमोठे ब्रिजेस, मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होत आहेत. आतापर्यंत परदेशी कंपन्यांना आपण तिथे बोलावून घ्यायचो, कन्सल्टंट नेमायचो, कॉन्ट्रॅक्ट जायचो. त्याच्याऐवजी संपूर्ण भारतीय बनावटीचं तंत्रज्ञान आणि भारतीय कन्स्ट्रक्शन कंपन्यांना लावून ही मोठमोठी कामं केलेली आहेत. विरोधकांना कदाचित त्याच्यामुळे पोटशोळ उठत असेल. ज्या प्रकारे महाराष्ट्र डेव्हलप होतो आहे त्यावेळी हताश आणि निराश हे विरोधक आता काही ना काहीतरी खुसपट काढत आहेत. आता नॅचरल कॅलॅमिटीज आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये पडला नाही एवढा पाऊस मुंबईमध्ये 3 आणि 4 दिवसात पडला. आपल्या या घाट माथ्यावर म्हणजे जिकडे कोकण आणखी पश्चिम महाराष्ट्र वेगळा होतो या सह्याद्रीच्या रांगेमध्ये सह्याद्रीची रांगच मुळी ठिसूळ आहे. आमच्या कोकणामध्ये या दगडातून आम्ही घरं बांधतो आणि त्यांना चेरे असं म्हणतो. हे एवढे भुसभुशीत असतात की त्याच्यामध्ये स्खलनं हे नियमित होत असतं. ही काय आजची गोष्ट नाहीये. जे घडतं आहे ते 2014 नंतरच घडतंय का अशातला भाग नाही. परंतु गेली अनेक वर्ष जो रखडलेला प्रोजेक्ट होता कनेक्टिंग लिंकचा तो आदरणीय देवेंद्रजी आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण केला. त्याच्यामध्ये हे विघ्न आलं, हे नॅचरल कॅलॅमिटी आहे. हे काही निकृष्ट बांधकामामुळे झालेलं नाहीये किंवा काही नाहीये. पण अशा वेळी 60,000 कोटी रुपये पाण्यात गेले असं म्हणणं म्हणजे मला वाटतं खोटेपणाची परिसीमा आहे. आज खोटेपणाच्या जीवावर जगणाऱ्या विरोधकांचं पितळ उघड पडलेलं आहे आणि महाराष्ट्र विकासाच्या दिशेने धावतो आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिघांच्या सरकारला बळकटी मिळण्याचं आणखीन एक मोठं कारण की यांचा खोटारडेपणा. हे स्वतःच्या माणसांना टिकवू शकत नाहीत तर ते आता संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा विषय काढतात आहेत. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जी होती ती 1960 सालाच्या आधीची होती आणि 1960 साली ज्या पक्षाचं हे नाव घेतात तो पक्ष पण जन्माला आला नव्हता. संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ होती त्याच्यामध्ये सगळेजण उतरले होते आणि तो काही एका पक्षाचा विषय नव्हता. ज्यांना ज्यांना महाराष्ट्राच्या एकीकरणाबद्दल आस होती म्हणजे बेळगाव कारवार पासून निपाणीपर्यंत महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे असं ज्यांना ज्यांना वाटत होतं त्या सर्व लोकांनी एकत्र येऊन काम केलं होतं. त्याला विरोध काँग्रेसचा होता. आता काँग्रेसच्या मांडीवर जे लोक जाऊन बसलेले आहेत ते संयुक्त महाराष्ट्राची बात करतात आहेत. हाच एक मोठा विरोधाभास आहे. ज्या मोरारजी देसाईने महाराष्ट्र त्यावेळच्या बॉम्बेचे मुख्यमंत्री असताना 107 हुतात्मे केले, ज्यांनी आज सूर्य चंद्र मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असे उद्गार काढलेल्या सखा पाटलांच्या काँग्रेस बरोबर, मोरारजी देसाईच्या काँग्रेस बरोबर ज्यांनी साटेलोट केलं आणि विवाह केला त्यांच्या मांडीवर जाऊन बसले, त्यांना संयुक्त महाराष्ट्राबद्दल बोलण्याचा अधिकार नाहीये असं माझं स्पष्ट मत आहे. बरं अवधूतजी, आपल्या पक्षाची आणि मुख्यमंत्र्यांना नेमकं काय म्हणायचं?